त्याच्यासाठी एक प्रश्न आहे. द्या सर उत्तर देतो आम्ही. हा पहिल्यांदा अंडा आलं का कोंबडी? पहिल्यांदा अंडच आलं. कस काय? अंडा आले कोंबडी येते का? अंड्यामध्येच कोंबडी निघते की? मग ते आधी अंडा येतंय. कसं येते? कसं येतंय म्हणजे आता कसं सांगावं? काढायचं म्हणून. हे गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता 2 वाजलेले आहेत गाईज, आणि आता मी ब्लॉग सुरू करत आहे. आता गाईज मला कपडे पण धुवायचे आहेत. आणि गाईज आज दुसरा दिवस आहे. माझी आई गेलेली आहे. काय कुठे गेले? भागवताला, मामाच्या गावाला. आणि गाईज आपली ती शेळी पण आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि गाईज तिथं गाय आहे आपली, हे बघा. आता गाईज मला कपडे धुवायचे, तर चला कपडे धुवायला पाहिजे. ओके, तर जाऊ का मग गाईज? तर गाईज मी ते जुगाड केलेला आहे कपडे धुण्यासाठी. गाईज माझ्या पप्पाचे कपडे आहेत आणि माझे आहेत गाईज. इथे पाणी भरलेलं आहे. मी मोटर आहे गाईज आपल्यापाशी, हो का, बघू शकता. इथं पाणी भरत आहे आता. आणि गाईज आपली ही मोटर आहे. जेव्हा माझे पप्पा जन्माला आलते तेव्हा गाईज माझ्या दादांनी पाडली होती, त्यांच्या खुशीमध्ये, नाही का. तर गाईज मी जेव्हा इथे जन्माला आलतो गाईज, तेव्हा का नाही हे घर घेतले बघा. हे आपलं हे घर होतं आधीचं, म्हणजे हे जुनं घर होतं. तिकडे आता माझे जनावरं राहतात, जे की आपली गाय आणि परी. आणि गाईज हे नवीन घर घेतलं होतं आम्ही, ते पण गाईज पत्राचंच आहे. आणि गाईज इथे स्टार्टर आहे, तुम्ही बघू शकता. आणि गाईज इथे आता ही आपली बोर आहे, ते की गाईज आता ती उन्हाळ्यामध्ये पण चांगली चालते. पाणी आम्हाला घर आमचं चांगलं चालतं का, नाही का, ह्याच्यामुळे. ओके, तर गाईज आता पाणी भरलेलं आहे. तर गाईज आता आपण बंद करू तर आपली मोटर. ओके, तर गाईज आपली बंद झालेली आहे मोटर. आता गाईज मी कपडे धुतो. ओके, बाई जावाई रुसला, काही कॅमेराकडे केल्या ग समजना, काही केल्या ग समजना, मौन देली व उमजना. बाई जावा ग याची जात, आया हुल ग ग्याच पोत, असतो रीच गगन गोत, नाही त्याच्या ग खातरीत. बाई जावा ग याची जात, हाया हुलग्याची पेरणी, हाया हुलग्याची पेरणी, त्याची उगीर बोलणी. तर गाईज दादा आलेले आहेत लग्नावरून. इथं आपली दुसरी मोठी आलेली आहे गाईज. 800 रुपये मीटर चांगला आणलेला आहे, 1600 चांगला. तिला वैर ना आणली केवढी मोठी. खाते खाते कस तोंड करा दे. दादा कोणत्या गावाला गेलतो? लातूरला. कोणाच होत? छान बस. तिला चिपाड चारले मी. पूर्वली काही इच्छा मला, पूर्वली काही इच्छा मला हिंडावं लागते. मला 4 माणसं नाही, मग सगळं माणसं चांगली चांगली राहते. तर तुला काय घरी बसून आणि मला इथं कोपटा चिरटाच्या आकड कुठं जाणार? तिच्यात आलो का? मी कुठं जाणार? पाणी दे आणून ठेव, ठेव त्याच्यात पाणी ते काय होतं? भाजी मोठा असं बक्कळ होत्या भाज्या. माय मोठ्या भेंडर टाकीतात, काही टाकीतात. मोठ्याच्या तर जळत. पुण्याला का नाही भेंडर लांबगे चिरायचे असे उभी, ती भाजी काही न काही 17 भाज्या द्यायच्या. ते राशाचा बूट इकडे तर शिवाजी रोजन काम करताय, त्याचीच भरती बाया पायाला चोई नाही मला, झुमका नाही मला, आता शिळी घेतली की पायात बांधा. होय, त्याच्यातच माझा जन्म चालाय. मला गंटल करायचं होतं, मला डागिल होते म्हणते, तर डागिल होते म्हणते, तर चोई नको, मनी नको, मध्ये नको, काय तोळ्याची पोत हलून आले. सासू बरं वाटणार आता अंगात रग आहे जरा, मला करा काहीतरी.
तिला शेताला न्यावं की जरा पाला खात वडल्यावरच की वरती आण वडणार आहे येते तिकडं. तुम्हाला वडणार मला वाटतं काल गेलं नाही का शेताला किशोर दादा तुम्ही चूक बसा माझा दोस्त कुठले आले त्याला नाही म्हणलं तर मला धुणं द्यायचं आणि मला आंघोळ करायची आणि मला नाही रे बाबा कडबाग टाकला आणून तेव्हा ते आता पण एवढं गजरा गवत आणलं गायला टाकलं तेव्हा तिच्या 2 आणले मी कुटके चारेवडे गहू ठुई मी पाणीच पाहिजे तसलं खात्या शेळी खावड आहे उग त्या हेकडीच्या दिपल्या काढून खालं या कुठं धाडीस ग म्हणलाली मला कालच आणला ना आता असंच हुरूक बावळ चल म्हणा म्हणून आता मला सोडूच आहे म्हणा म्हणलाली तिला घेऊ काय त्या कर बाय लई खावड ग पहिलं नव्हतं खावड निस्तार रे काय बी खाया या आहे काल तिथं गेलं खाऊन खाऊन कटाळून गेली नुसते शेड याचं फडावर टाकून आलो खाय ना गेली आवडूच तांब्यावर दूध द्यायला बस 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 मशीला कोणाचं मोबाईल जरा हिंडून आणतो तू खाले जगले आता पाणी पिलं दे तिला एवढं खाऊ घातलं मी जरा पाला खाते नाही माय खात्या खुरकुट्या ते लई खायला दे जरा पाला दे खाते मोबाईल. आणतो तू जरा मारायचं जरा पाय मोकळे होतात हा. उद्या मस्ती राहाय वाटते जाऊ आ, शर्ट काढायचं नाही का नाही मला लग्नाला जायचं घेणे स्वयंपाकाला तिला येते आप. हाड रे, बाळा हात छे छे जाय. चला तयार. लवकर या ये म्हणायचं उगा पार बरं आणा मुठभर येला आणा खाले या घास कुटका तर गाईज आता मी मध्ये आलेलो आहे आणि गाईज मी एवढी वैरण आणलेली आहे शेतामधून बघू शकता आणि गाईज वातावरण असं बघू असं झालेलं आहे गाईज बघू शकता तुम्ही हो का आणि गाईज आज गाईज मी एवढे कपडे धुवून टाकलेले आहेत पप्पाचे आहेत आणि गाईज माझे पण आहेत गाईज काय आत्ता मायलेकर प्यायलेत म्हणजे काय वासूर प्यायले गाईज कमेंट करून सांगा गाईज की वासराचं नाव काय ठेवलं पाहिजे ओके माझ्या एक मनात आहे गाईज जे की परी म्हणून आता यांना आपण गाईज थोडी वैरण टाकू दा बिकॉज हे खूप भुके असतील ओके थांब परी थांब खा सरक इकडे खा परी हाय परी आणि गाईज माझी इंस्टाग्रामची ID पण सस्पेंड झाली कोणी केली ते पण माहीत नाही गाईज पण जी आता सध्या आमच्यासोबत जे वाईट करते नाही गाईज त्याच्यासोबत कधी ना कधी गाईज वाईट होणारच कारण की ही दुनिया म्हणजे ज्याचं स्वतःचं दुसऱ्याचं वाईट केलं ना गाईज स्वतःचं वाईट होणारच कधी ना कधी होणार कारण गाईज तुम्ही पण चांगलं काम करा ना की असं काम करा गाईज रिपोर्ट मारणे असं गाईज माझ्या 2 आयडिया गेल्या जे की 2,500 हजाराचे फॉलो होते गाईज त्याच्यावर तर जाऊ द्या गाईज आता म्हणजेच काय सांगू का माझा मोबाईलच आता डिव्हाइस व्हायरस घुसलं काय की याच्यामध्ये जी नवीन ID मी तयार करतोय ती डायरेक्ट सस्पेंड होऊन चालली आहे तर बघूत गाईज आता म्हणजे मी नवीनच मोबाईल घेतो नवीन मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इंस्टाग्राम चालू करतो गाईज नाही का तर तिथेच गाईज आता म्हणजे तुम्ही गाईज मला कमेंटमध्ये सांगा की कोणता मोबाईल घेतला पाहिजे अँड्रॉईडमध्ये जे की त्याची क्वालिटी चांगली येईल ब्लॉगिंगसाठी नाही का तर गाईज हे गजा इथे घुसलेला आहे पत्रावरती आणि गाईज आज पण गाईज माझी आई आलेली नाही तर गाईज बघूत आज आली तर आणि मामाच्या गावाला गेल्या गाईज लवकर येत नाही कारण गाईज आज सप्ताह आहे आज नाही गाईज 7 दिवस सप्ताह असतो नाही का आणि तुम्ही बघू शकता का असे एन्व्हायरमेंट झालेलं आहे आपल्या इकडे खूप ढगा आहेत गाईज आणि इकडं काम चालूच आहे गाईज आणि गाईज तुम्ही मला सांगा की माझी हेअरस्टाईल कशी ठेवू मी ओके तुम्हाला सांगायचं होतं की गाईज आज मी कोणचा मोबाईल घेऊ ते पण सांगा मला जेणेकरून आपली ब्लॉगिंग चांगली होईल नाही का माझं गिम्बल तर आहे माझ्याकडे जे की 9,000ला भेटलं होतं गाईज मला आणि तुम्ही मला सांगा की मोबाईल कोणता घेतला पाहिजे कारण या ब्लॉगिंगमध्ये जास्त क्वालिटी चांगली राहील नाही याच्यामुळे आणि आपल्या मोबाईलमध्ये जास्त चांगली क्वालिटी राहील नाही गाईज याच्यामुळे आपली जरा
डाऊन चालला आहे नाही का चॅनल. तर तुम्ही मला सांगा की गाईज मी कोणचा मोबाईल घेईल नाही का. तर तुम्ही सांगा गाईज मला कमेंट करून सांगा. आय डी तर माझी सस्पेंड झालेलीच आहे गाईज. तर बघूत गाईज आपली जर हे झाली तर अप्रूव्हल झाली तर अपील होत नाही गाईज माझी आय डी. तर बघणारच गाईज ओके. आणि बिकॉज गाईज मी एवढी ही आणलेली आहे वैरण. आणि ती आपली दुसरी गाईज कडबा आहे नाही का. आणि गाईज तिकडे परी खात आहे. एका पोरानं मला कमेंट केलं तू कॉलेजला जातोस का. मी म्हणलं हो जातो. आता कमेंट करायचं नाही माणसं म्हणजे काय तुमच्या परिवृत्त. तर काहीच बघा का इथं लपून बसलेली आहे बघा इथं. आता पळालीस की नाही कर तू. चला उठ आता उठके. हां लाईट गेल्या थांब जरा मग. हो का काही आजू आली. तू इकडं पळ घरात जाणो. हिला घेऊन जा. हाय म्हण हाय असं कर. हाय आई तर काय खडे झाले ते. ही गाय इथं राहणार गेले. तुला काय म्हणलं मी सकाळ खडे ती दोंडी काही इकडे टाकून तिथं चांगली मेघ होती तर तू इथं मेघ हे केलीस. बाळा ते झाड टाकले म्हणून दादाला पत्र लागत नव्हते गायला म्हणून आणून ठेवलं इथं. पिठल्या रोट्या करू का खिचडी करू. ते मनावर कर माय. आधी तर काही केलं ते खाऊ लाव तसं म्हणतोस मला ते ये गाण्या इकडे गाण्या इकडे चल. एका दोन म्हण इकडे. एक दोन म्हण इकडे. आपल्या भावला मी एक दोन दूध काढलास नाही आहे त्यानं खेच केलं नाही. काय खेळायला रे. गजा हे गण्या त्याच्यासाठी एक प्रश्न आहे. द्या सर उत्तर देतो आम्ही. हां पहिल्यांदा अंडा आलं का कोंबडी. पहिल्यांदा अंडच आलं. कसं काय. अंडा आले कोंबडी येते का. अंड्यामध्येच कोंबडी निघते की. मग ते आधी अंडा येतंय. कसं येते. कसं येतंय म्हणजे आता कसं सांगावं. काढायचं म्हणून काय नाही अंड्यामधून कोंबडी येते की. मग काय आधी आला कोंबडी का अंड. आधी अंड आलं मग परत कोंबडीचं पिल्लू कसं काय. आलं. थांबा अंड्यामधून काय ते कोंबडीची येते की. मग अंड कुठून आलं. अंड्यात मग ते आधी कोंबडीतून आलं कोंबडीतून आलं. कोंबडीतून आलं. हा, कोंबडीतून आलं बरोबर. मग त्या अंड्यातून काय निघते. पिल्लू निघतंय. पिल्लू. पहिल्यांदा काय आलं. अंडू आलं. कसं काय. कसं काय येतं म्हणजे? अरे तुला तुझी आई दिसती येड्यात काढील आम्हाला असं विचारणारच. ए सांगा हां बरं चला दुसरा प्रश्न. एका मंदिरामध्ये जाळ लागलाय. काय लागलं. जाळ आग आणि एका शाळेमध्ये लागलाय आणि एका आपल्या समजा एका घरात लागलाय. हां आता त्या तिन्हीपैकी पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स कुठं जाईल. शाळेत जाईल. कसं काय. लेकरायसाठी लेकरासाठी. तुम्ही मला सांगा ॲम्ब्युलन्स काय जाळीची त्या. देव नाही पहिल्यांदा जाळ शिजवावं लागेल की. फक्त फायर ब्रिगेड जाते आधी मग नंतर ॲम्ब्युलन्स जाते. मग ॲम्ब्युलन्स कशी म्हणाला मग. हो म्हणाला. मी म्हणलं तर हो म्हणाला. हां तुला झाले प्रश्न. आता तुम्ही विचारा मला काहीतरी. आम्ही काय विचारा बाबा. शेतामध्ये पीक पेरल्याशिवाय चुमगेल का. टाईल मारून आली बघा. शेतामध्ये पेरल्यास म्हणजे नाही शेतामध्ये कापूस पेरल्या. थोडं विचारा दुसरं काही विचार नका. तसलं विचारलो कोणतं विचार. आम्हाला काय येणार आहे. बरं झालं तुम्हाला विचारतो मी. एक विहीर आहे त्याच्यामध्ये 32 पायऱ्या आहेत त्याच्यातून एक रस्ता आहे. सांगा काय. रस्ता पायऱ्या येऊनच राहत. दात आहेत
वाह राईट आई हुशार. तोंड 32 दात हिर तोंड आणि त्याला काय म्हणतात, रस्ता जीभ. राईट. राईट. तर गाईज परवा लग्न आहे म्हणून आपल्या आईनी आणि दुसऱ्या बी आईनी मेहंदी काढली आहे. माझ्या 2 आई आहेत. तर बघा गाईज, बघा दाखव की त्याची जरा चांगली नाही गाईज. तुम्हाला गाईज ही मोठी आहे नवीन दिसेल, ही खालची मोठी आहे गाईज आणि ही आमची दररोजची मोठी आहे गाईज बघा. तर गाईज मी जात आहे आपल्या शेताकडे बिकॉज गाईज आपल्या शेळीला आणि गाईला चारा आणण्यासाठी जातो गाईज. आणि आपले गाईज कपडे पण मी धुळलेले आहेत. आणि गाईज इकडचा एन्व्हायरमेंट असं काही झालेलं आहे, मौसम काही चांगला आहे. तिथं गाईज ढग पण दिसत असेल तुम्हाला. आता गाईज शेतात मी जातो आणि गाईला चारा आणतो गाईज. ओके, तर चला गाईज. तर गाईज भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला व्लॉग चांगला वाटला असेल. तर गाईज हे व्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, नवीन असला तर सबस्क्राईब करा. ओके, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.